मी आजी नाही तर पाट्यांची. काय घडलं नेमकं? रडू नका. काय घडलं सर? मीरा आजी. तुमचं नाव काय? प्रियंका मोहन पानसरे. बरं, काय झालं? आमचं गावात जायचं ठरलं होतं आजीचं आणि माझं. आता वाजले 1:05 कमी. किती वाजता? आता 1-1.5 तासापूर्वी. आजी 11च्या दरम्यान आली होत्या माझ्याकडे. आजी कोण? आजींचं काय नाव? मीराबाई पाटे. बरं, काय झालं पुढे? त्या म्हटल्या का तू आवरून ठेव म्हणून मी बाबांना सांगून येते की आम्हाला गावात जायचंय. मी आवरत होती, घरातलं वगैरे आवरलं. शांततेने सांगा, प्रश्न सगळा सुटेल. हा, किचन मध्ये गेले तर किचनचा माझा मधला दरवाजा लॉक नव्हता आणि ती पाठीमागे शेड आहे ना, त्याला कायमचं लॉक असतं, ते खोलतच नाही मी कधी घरी कोणी नसल्यावर. काय गेलं का काही? माझे 3-4 हजार रुपये कॅश होते आणि बाळाचे डाग होते. वस्तू घेऊन गेला? वस्तू घेऊन गेला आणि आजी आल्याच्या नंतर आहे ना, आजीचं तोंड बिंड दाबलं. आजी बाहेरूनच आवाज देत होती, मी आवाज द्यायला गेले. तो माणूस पाहिला ना? हा, पण मला ओळखलं नाही. सगळं बांधलं होतं तोंडाला. आणि नंतर आजीला दमदाटी केली. त्याच्याकडे कुऱ्हाड पण होती आणि आमची पण कुऱ्हाड घेतलेली त्यांनी. कपडे कसे घातले होते वगैरे? काय काळे कपडे होते, जर्किंग होता आणि जीन्स पॅन्ट, डोक्याला टोपी होती, तोंडाला रुमाल बांधलेला होता. आजी ओरडायला लागली, किरणला आवाज देईल, किरणला आवाज देईल. माझी पिशवी आहे, माझ्या बाबाला खायला घालायला कोण नाही, तुला पाहिजे मी देते म्हणून. त्याच्यानंतर आजी कुठे आहेत? आजी पाण्याच्या टाकी जवळ निघून गेल्या. त्यांचं घर पहिले तिकडून गेल्या. हा, पाठी मागून. पहिले माहिती घेऊ जाऊ मग नंतर या. त्यांचं आधार कार्डचं काम होतं आणि गावात अजून कुठेतरी ना हॉस्पिटलचं काम होतं. आपण दोन जाणार होतो. मला म्हटलं की मी आवरून बाबाला सांगून येते आमच्या, तो आवरून ठेव. म्हटलं ठीक आहे. मी घरात सगळे ना पाठीमागं किचन मध्ये गेले. तोंडात आणि मग त्याच्यानंतर मी तोंडच धुवायला नाही माहिती मला, तोंड पुसायला टॉवेल घ्यायला गेली. पटकन एक जण आतमध्ये शिरला आणि कुऱ्हाड चाक होतं. म्हटलं आवाज केला तर जागेवर मारून टाकेल म्हणून आणि असं तोंड दाबून धरलं. म्हटलं काय असं ते कुठे ते काढून दे. माझ्या पॉकेटातले 3-4 रुपये होते आणि बाळाचं दागिने होते माझे थोडेसे. कानातली बाळी होती. कोण नव्हतं? कानातली बाळी आणि पाठीमागं अजून तो कोणाशी तरी बोलत होता. त्याच्या कानात त्याचं काही ब्लूटूथ चालू होतं. आजी आली. आजीचा आवाज आला, प्रियंका आवरलं का? प्रियंका पानसरे. पूर्ण नाव काय तुमचं? हेच गाव ना? तुम्ही सूरज वासगेंना कसं काय पहिला फोन केला? ते भाऊ काय मदत करतात. कधी पण कॉल रिसीव्ह करतात. 29. घरी एकटेच राहिला असतात. माझी 2 मुलं असतात. बरं. नाही आत्ताच्या वेळेस एकटेच होते. आता एकटेच होते. तुमचे मिस्टर कुठे? कसं आलं होतं स्टार्टिंग कुठं झालं? आले असतील मला तर डायरेक्ट इथंच मी तोंड पुसायला त्याला उघडलं. तुम्ही उघडलं दरवाजा उघडा होता ना? दरवाजा उघडा होता, त्याला लॉक होतं. ते कसं खोललं मला नाही माहिती. पण त्याने लॉक काढलं मग आलं. त्या आजी मला बाहेरून आवाज देत होत्या, प्रियंका आवरलं का, प्रियंका आवरलं का. मला बोलला
काय बोलू नको तिला काय. आणि मग ती आजी आतमध्ये आली. इथे काय झटापट झाली का? मला म्हटलं विचारू बाबा. जागेवर बसायचं 10 मिनिटं हलायचं नाही. इकडंच बसून मोबाईल त्यांनी बरोबर केला होता. ना ठीक आहे बघू. आणि मोबाईल चालू होता ना त्याला? हा मोबाईल चालू होता. ताई या बांगड्या कसले आहेत? माझेच आहे बाकडे ते फुटलेले. झटापट इथं काही झटापट झाली नाही ना? नाही. मी बांगडे फुटले सगळे. मी पहिल्यांदा प्रतिकार करायला गेले ना आरडाओरड त्या होत्या हात दाबून धरलेला. अच्छा म्हणजे चोरट्याची झटापट झाली. इकडूनच आलं. एकच जण होता आणि बाहेर तो फोनवर सांगत होता लक्ष ठेव काही वाटत. अच्छा म्हणजे मराठीत बोलत होता? हिंदीमध्ये बोलत होता. हिंदीत बोलत होता. ठीक. किती वय असेल? गाडी वगैरे बघितली का कोणती काय? नाही आता चालू. तुम्ही बाहेर गेलेच नाही परत? कोण तुम्ही परत बघायला बाहेर गेले? गेलीच नाही. मी आवाज दिला इथं कोणी आवाजच नव्हतं. नंतर फोन फिरवले मग. बरं ठीक. नका काळजी करू. काय मुलं काही शाळेत गेले का? मुलं शाळेत गेले. ताई घाबरून जाऊ नका. पोलीस डिपार्टमेंट वाले आले सगळे. आजी काळजी माझ्या करू नका. कामाला आल्या होत्या. उद्या त्यांना कसं झालं असतं तर माझ्यावरतीच सगळं आलं नाही असतं ना. होणार नाही. आजी कुठे गेले? तिकडे गेले. त्यांचं तिकडे घर कुठे? किती गेले. लांब आहे? इथं पाण्याच्या टाकी जवळच आहे. बरं. त्या पण होत्या का त्यावेळेस घरात? नंतर आल्या? त्यानंतर आल्या. आधी येऊन रिटर्न गेल्या परत आल्या हा, आजी. ही घटना घडली तेव्हा तुम्ही एकटेच होते? हा नाही मी त्यावेळेस मग ते म्हटले त्या आजीला धरलं ना मला म्हटलं इथंच बसायचा आवाज म्हणजे केला आजी पण तर. होते ते माणसं? आजी तिकडल्या खोलीत होते मला इथंच बसवून ठेवलं. म्हटले ओरडली तर कोराडीचा फटका टाकेल म्हणून. बरं ठीक. काय कोणत्या दिशेला गेली काय काहीच माहित नाही. जाताना इकडून निघाले का बाहेर? नाही इकडूनच परत इकडून निघाले. इकडूनच निघाले. बरं. आजी ओरडायला लागली जोर जोराने किरण किरण म्हणून. ठीक. इथे बांगडे हे बांगडे काय तर नाही त्या रूम मध्ये पण बांगडे आहेत. ते माझ्या नाहीये मग आजीच्या असेल तर मला नाही सांगता येत. माझ्या नाही. हॅलो. हां सर. हे काय बांगडे? माझ्या नाही ते मग त्या आजीच्या असते नाही सांगता ती यायचं. पर्स कोणाची? ती पर्स माझीच आहे. आम्ही गावात जायचं होतं म्हणून आणि त्यांनी पैसे कुठनं काढले? ते याच्यामध्ये त्याला काय माहिती त्याच्यात पैसे? मला सांगायला लावलं ना अच्छा त्यांनी. म्हणजे पैसे कुठे असं काढून द्या म्हटलं. हा. तुम्ही काढून दिले? नाही काढले मी त्यांनीच सांगितलं. म्हणजे तुम्ही त्याला पत्र ठिकाण सांगितलं. हा साधारण किती वाजता घडलं असं? 5:30च्या दरम्यान. 5:15. साहेब आपण इथं गवळी मळ्यात नारायणगावला खोडद रोडला इथं प्रियंका ते पानसरे यांचा मला फोन आला की आमच्या घरात अशा पद्धतीने एक चोर घुसलाय आणि इथं शेजारच्या आजी त्यांच्या सोबत होत्या आणि अचानक मागून मागच्या बाजूने चोर आतमध्ये आला. त्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून त्यांचे काही रोख रक्कम आणि लहान बाळाचे जे डाग होते तो चोर घेऊन पसार झालाय. आणि घरात तर खरं तर एकमेव महिला आणि त्या आजी, कारण यांचे मिस्टर काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालंय, त्याच्यामुळे घरात एक तर लहान मुलं असतात किंवा हे असतात. आज त्याचा गैरफायदा घेऊन खरं तर एक असा चोर दिवसा ढवळ्या दुपारी 12 वाजता असं घरात घुसणं. कालच इथं आमच्या मळ्यात एक मोठा दरोडा पण झालाय आपल्या अमोल भुजबळांच्या घरी. काल गवळी मळ्या म्हणजे इथंच काल एवढा मोठा घटना होऊन आज परत दुसऱ्या दिवशी अशी घटना होते. नारायणगावचे आपले शेलार साहेबांना फोन केला, तत्काळ साहेबांनी इथं माणसं पाठवली, सगळं पोलीस डिपार्टमेंट आलं, ताईंना या ठिकाणी आधार दिलाय. परंतु अशा पद्धतीने भर दिवस आता चोऱ्या होणं. इथंच काही दिवसापूर्वी साहेब इथं बघा 100 मीटर नसेल इथं आमच्या त्या अभय पाट्यांचं घर आहे, तिथं फार मोठा दरोडा काही मागच्या वर्षी पडला होता. फार मोठी चोरी इथंच घडली होती रक्षाबंधनाच्या दिवशी. आणि आता परत इथं काही अंतरावर इथं घटना होती, काल पण झाली. मगाशी पण एक संशयित म्हणून एक माणूस शेटेमाळ्यात पकडलाय. दिवसा ढवळ्या खरं तर घटना व्हायला लागल्यात. खरं तर नागरिकांनी भयभीत होऊन जाऊ नये. कारण आता काय आलंय साहेब, ही परप्रांतीय माणसं, ही बाहेरची माणसं इतकी वाढलीत आणि यांना एकतर कुठला रोजगार नाही, त्याच्यामुळं हे स्वतःच्या काही करायला लागले. ते हे आता दिवसा ढवळ्या इथं महिलांच्या घरात घुसायला लागलेत, दरोडे करायला लागले, चोऱ्या करायला लागले. हे प्रमाण आता वाढत चाललंय. याच्यावर तात्काळ खरं तर पोलीस डिपार्टमेंटने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण वारंवार सांगतोय, खरं तर काल पण DYSP साहेब येऊन गेले.
आता नागरिकांनी पण स्वतःच्या सुरक्षितेसाठी काही ग्रिलचे दरवाजे असेल किंवा CCTV पण बसवले पाहिजे आता, कारण हे प्रमाण जास्त वाढत चाललेत. पोलीस तरी कुठपर्यंत येतील, आपण फोन केल्यावर लगेच येतात आहे, परंतु ही घटना होऊच नाही म्हणून आपण पण थोडी काळजी घेतली पाहिजे. आमदारांनी सुद्धा लोकांना आवाहन करणं आमदार साहेबांच्या वतीने पण सगळ्या तालुक्याला हीच खरं तर विनंती असेल, नक्कीच आमदार साहेब पण यांना भेटायला येतील, कालची जिथं घटना घडली तिथं भेटायला येतील. आमदार साहेबांच्या वतीने पण हीच विनंती करतो की सगळ्यांनी सुरक्षित राहा. सुरक्षितेसाठी पोलीस डिपार्टमेंटला पण जे काही योग्य सूचना नक्कीच आमदार साहेब देतीलच, परंतु स्वतःची पण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. या माध्यमातून तुमच्या आम्ही सांगतो. ताईंचं काय नाव आहे पूर्ण? यांचं नाव प्रियंकाताई पानसरे आणि प्रियंका मोहन पानसरे. हे एकट्याच घरी होते आणि त्या आजी, शेजारच्या आजी. त्यांनी सांगितलं फोन किती वाजता आला होता? त्यांचा फोन साधारण मला 12:30 पावणे 1 वाजता आला असेल. हिवऱ्याला साहेब आपण सातपुड्याला ते रस्त्याचा जो वाद आहे तिथे आपण चाललो होतो. हिवऱ्यामधून त्यांचा फोन आला तसं आपण लगेच मागं आलो साहेब. आणि खरं तर घरात एकटी महिला असताना अशा पद्धतीने चोरट्याने कुऱ्हाड घेऊन येणं, नशीब कुऱ्हाड त्यांनी डोक्यात टाकली नाही किंवा काही वार केला नाही, कारण आपण पाहतो की चोरे मारायच्या घटनात असे पण प्रकार वाढत चाललेत. एक एवढं नशीब आहे की त्यांच्यावर कुठल्या पद्धतीने काही जखम केली नाही किंवा त्यांच्यावर कुठला वार केला नाही, परंतु आज त्यांचे जे पैसे गेलेत, रोख रक्कम किंवा जे लहान बाळाच्या दागिने गेले, नक्कीच पोलीस त्या पद्धतीने तपास करतील. शेलार साहेबांची तसं बोलणं झालेलं आहे. काही घाबरू नका ताई, तुम्ही घाबरून गेले ते कसं पाणी वगैरे घ्यायचं का तुम्हाला? नक्की का साहेब? घाबराजोगी परिस्थितीची बरं का साहेब, घाबराजोगी परिस्थितीची एवढं जर दिवसा होत असेल तर लय अवघड. बसा थोडं स्टेबल राहा. इथं कोण महिला नाही काय कधी? त्यांच्या घरी कोण दुसरा. काळजी करू नका, पोलीस डिपार्टमेंट आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. शेजारी तुम्ही कुठे राहता? शेजारीच आम्ही. तुम्ही काय पाहिलं? नाही काहीच पाहिलं? काय घडलं काय माहिती? ताई तुमच्या कोण आहेत? तुम्हाला काय घडलं कळलं? नाही तिचा मी घरात जेवत होतो, नंतर ते आवाज आला तिचा आणि त्याची आली मला सांगितलं का घरात कोणतरी आले, कुऱ्हाड होते. आता मग मी हात धुतला आणि बाहेर आलो आणि मग तिथं ती प्रताप चालू होता पळून गेला? चोरटा पळून गेला? हा मग आम्ही साहेबराव आता ते आम्ही पाहत होतो, आम्ही कोणी दिसलं नाही. मागच्या बाजूने गेलो. तुम्ही त्याला पाहिलं का नाही? नाही पाहिलं. हा मागच्या बाजूने पाहिलं. ती म्हटली मागच्या दरवाजातून आलता. मागून आला पुढून पळून गेला? मागे एक शेड आहे, तर मागच्या दरवाजाने आला इकडे. हा मी पुढे येऊन इकडनंच गेला का? दिसलाच नाही तर काय आता करणार मी. हा आजी नमस्कार, काय नाव तुमचं? मीराबाई. काय घडलं, काय पाहिलं तुम्ही? मग पाहिलं नाही दादा काही. तुम्हाला हात जोडून सांग, मी दवाखान्यात जाते माझ्या पायामुळे रोज. हिच्या संग बोलले, तिच्या संग बोलले, इथं दोघीं संग बोलले आणि ती मला म्हणली, पोराला लावलं तिनं बोलायला. म्हणली आजी लावणार, चला आपण गाडीवर जाऊ. म्हणून मी आले होते, माझे दप्तर बिप्तर ते कपडे पिशी घेऊन आले. तिला आवाज दिला, हे उघडं होतं म्हणून पिशी इथं दारात पायरी उठवली, तिला आवाज दिला. तो तिकून कोण आला, मी त्याला पाहिलं ना, मी घाबरले आणि त्याला म्हणलं दारातूनच मागं आले, पिशी घेतली आणि मागं आले. तुम्हाला काही म्हणालं का? नाही. तुम्ही पाहिला पण नाही? त्याचं तोंड बांधलेलं, डोकं समजा बांधलेलं, डोळा बिळा फक्त उघडा, डोळले मोठालं होतं. मला बांगड्या वगैरे फुटलेले नाही? नाही काहीच नाही बघा. काय लागत मी म्हणू, पण मला त्याने ना मग हिच्या याला सांगितलं, बाबा म्हणलं कोण आला, मी घाबरले. त्याला बघून ह्या जेवत होता. हा तुमच्या बांगड्या फुटलेल्या नाही? नाही काहीच नाही, पण मी घाबरलेली. बाबा मा अजून जेवण नाही, म्हातार मा घरात पडे. घाबरू नका. वेगळी आहे. हो, मेहंदी रंगाची अर्धी बांगडीच आहे आणि ही हिरव्या बांगड्या आहेत आणि एक लाल बांगडी एकच. खाली पडलेले बांगडे कोणाचे आहेत? नाही माहिती मला. तुमच्या नाही? नाही, माझ्या बांगड्या आजीच्या बांगड्या असतात. आजीच्या हातातल्या बांगड्या वेगळे आहेत? माझ्या नाही तुमच्या बांगड्या. नाही? आपण आजीच्या बांगड्या पाहिजे का? हा बघा. आजी म्हणते आपली आजी. थांबा जरा आजी, आजी थांबा जरा, थांबा. तुमच्या बांगड्या फुटल्या नाही? आजीची पण बांगडी फुटली नाही ग, माझं नाही, मला नाही काय ती कोणाची? थांबा मी दाखवते, बघते वाटलं तर. बांगडे नाही, आतमध्ये सुद्धा काही बांगड्या फुटल्या.
हे बांगडे नाहीये माझ्या. आता आतले बांगडे बघू आपण. हो आतले सुद्धा इथले पडले एक मिनिट इथले पडले ह्या बांगडे इथले आहेत ना. हे माझ्या आहे, ह्या प्लेन हिरव्या आहे माझ्या. हे कोणाचे आहेत? हे माझ्या आहेत. बांगडे आहेत. तुमचे आहेत ना. हा माझ्या काही बांगड्या हातामध्ये होत्या, हातामध्ये कुठले होते इथले? काहीच होत्या घातलेल्या, काही नव्हत्या. लाल कलर दोन्ही होत्या. दोन्ही होते ना. हा म्हणजे ह्या बांगड्या तुमच्याच आहेत. माझ्याच आहे. जगामध्ये ही इथं झाली नाहीये का तिकडे माझी, झाली? इथेच झाली. हे माझ्या नाहीये, माझ्या प्लेन बांगड्या आहेत. ठीक आहे, एखादी आजीची असू शकते. हा आजीला त्यांनी काय केलं? आजीला ते काहीतरी बोलत होते. आजी म्हणत होती मला जाऊ दे. किरत दादाला आवाज देत होते, ते कोराड घेऊन आवाज देत होते. तुमची ओळखीचा वगैरे असू शकतो? नाही माझ्या नाही कोणी ओळखीचं. केवढा वाटलं? तरुणच पोरगा होता. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.